मी भाऊभोजने बोलतो. नुकतीच आज जळगाव नगर परिषदेचे निवडणुकीचं निकाल जाहीर झाला आणि ह्या निकालामध्ये सत्ताधारी पक्षाचे अर्थात भाजपचा उमेदवार निवडून आला आणि अपक्ष उमेदवार ते संजय भाऊ पारवे होते, त्यांना पराजय स्वीकारावा लागला. मी मान्य करतो की पराजय हा संजय भाऊचा झाला असला तरी खऱ्या अर्थानं संजय भाऊ हा त्यांचा पराजय नसून हा सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराचा नैतिकतेचा पराभव आहे. त्याचं कारण असं आहे की ह्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार यांनी एक असा स्पष्ट प्रचार केला होता किंवा आपलं मत मांडलं होतं की दिल्लीमध्ये आमचं सरकार आहे, महाराष्ट्रात आमचं सरकार आहे, त्यामुळे नगर विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचं काम मी ह्या मतदारसंघाचा प्रतिनिधी असल्यामुळे जास्तीत जास्त इथे निधी ओढून आणणार आहे, म्हणून भाजपच्याच उमेदवाराला नगराध्यक्ष करा किंवा त्याला जास्तीत जास्त भरघोस मतानं निवडून आणा, असं ठामपणे त्यांनी वक्तव्य केलं होतं. खरंही आहे ते. दिल्लीत त्यांचं सरकार आहे, भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे, स्थानिक प्रतिनिधी म्हणून ते भाजपचेच गेल्या 5 वर्षापासून जवळपास 21 वर्षापासून आमदार आहेत. ह्या गोष्टी साहजिकच आहे, बलशाली आहेत, हे मान्यच करावं लागेल. पण अशा बलशाली उमेदवाराच्या पाठीशी ज्याचं दिल्लीत सरकार आहे, ज्याचं महाराष्ट्रात सरकार आहे, ज्याचं महाराष्ट्राच्या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून जळगाव मतदारसंघाचे इथे आमदार कुठे 21 वर्षापासून सत्ता भोगतात, अशा वेळेस अशा उमेदवाराच्या विरोधात उभं राहणं ही थट्टा नव्हती. आणि एक सामान्य कार्यकर्ता संजय पारवे हा ह्या निवडणुकीत उभा राहिला. खरी गोष्ट तर ही आहे की संजय पारवे हा अपक्ष उमेदवार म्हणून जेव्हा उभा राहिला तर तो लंगडा असल्यानंतरही, कुठलीही राजकीय शक्ती त्याच्या पाठीशी नसतानाही, कुठलंही आर्थिक बळ नसतानाही, कुठलंही काहीही नसताना केवळ लोकांच्या कामासाठी झटणारा कार्यकर्ता आहे, म्हणून तो आपली ताकद आजमावण्यासाठी आणि नगर परिषदमध्ये उभा राहिला होता. हे निर्विवाद सत्य आहे, पुन्हा जळगावच्या मतदारसंघाला माहीत आहे. बऱ्याचशा लोकांनी हे पण कबूल केलं की संजय पारवेसारखा कार्यकर्ता जर या नगर परिषदेला मिळाला तर नक्कीच या नगर परिषदेचं भाग्य बदलीन. आणि संजय पारवे यांनी सुद्धा आपल्या प्रचाराच्या जाहीरनाम्यात सुद्धा हे स्पष्ट केलं होतं की या गावामध्ये, ह्या नगरामध्ये जे नगर परिषदांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा दुरुस्त केल्या जातील, गोरगरिबाचे विद्यार्थी इथे शिकतील, या गावाचा विकास करण्यासाठी ते पूर्ण त्यांनी ठामपणे आपली बाजू मांडली होती. त्याच्यात खरं तर कसं आहे की ज्यावेळेस ह्या मतदारसंघातले प्रतिनिधी जे काही इथे काही योजना आणतात, विकासाच्या योजना असो की बांधकामाच्या योजना असो की सगळ्या गोष्टी असो, ह्या विकासाच्या योजना केवळ बांधकामावरच ते आणतात. बांधकामावरचा निधी मोठा असतो, अभाव असतो, 65%च्या वर अभाव, म्हणजे 35%च्या वर अभाव असतो. आणि या मतदारसंघात ही ठेकेदारी प्रवृत्ती फार जोरात जळगाव मतदारसंघात आहेच, पण स्थानिक जळगाव नगर परिषदांमध्ये भरमसाठ हे ठेकेदारी प्रवृत्ती वाढलेली आहे. अनेकांना ठेके देऊन ठेकेदार केलं असे कार्यकर्ते इथे जोपासले गेले. त्याच्यातून बरं वाईटही झालं. पंकज देशमुख सारखा कार्यकर्ता इथे
त्याचा बळी ठरला तरीसुद्धा इथे ठेकेदार उन्मत्त झाले म्हणजे जे सत्ताधारीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात आणि सत्ताधारी त्यांना ठेकेदारी देऊन आपल्या पाठीशी उभं करण्याचं फार मोठं एक सरकारी कामावर, सरकारी पैशावर, सरकारी निधीवर ते डल्ला मारतात आणि डल्ला मारताना ते नेहमी ठेकेदारीत कामं करतात. हे सर्वश्रुत आहे, हे काही मला नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे. अशा वेळेस भाजपच्या ताकदीच्या पुढे, भाजपच्या उमेदवाराच्या ताकदीच्या पुढे एक दुर्बल असा आहे. कुठली ताकद नाही, राजकीय शक्ती नाही, कुठले ठेकेदारीचे कार्यकर्ते नाहीत, कुठलं काही नाही. अशा वेळेस हा संजय पारवेसारखा उमेदवार, एक फाकटा उमेदवार उभा राहते आणि खऱ्या अर्थानं तोच, मला असं वाटते की तोच निवडून आला. जरी पडला असेल तरी तोच नैतिकदृष्ट्या निवडून आला असं मी समजतो. मी बऱ्याचशा पोस्ट टाकले की संजय पारवे हा निवडून आला आहे. मला काय माहीत नाही आहे का की एवढ्या मोठ्या ताकदीपुढे आता निभावावं लागणार नाही. ज्या मताची किंमत इथे हजारो रुपयानं किंमत ठरल्या जाते, मग आम्हाला काय म्हणजे एक समाजात वावरताना हे दिसत नाही, दिसते की एवढ्या ताकदीपुढे एक साधारण माणूस, सर्वसाधारण माणूस निवडून येणं शक्य नाही. तरीही आम्ही त्या संजय पारवे या फाकट्या माणसाच्या पाठीशी उभे होतो आणि म्हणूनच आमची वारंवार हीच भावना होती किंवा आशावादी आम्ही असेच होतो की संजय पारवे हा आजच निवडून आला. कारण एवढ्या मोठ्या ताकदीपुढे उभा राहणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. ही हिंमत केली, हे हिमतीची दाद संजय पारवे यांना द्यावीच लागणार आहे. 9 मतदारसंघात त्याची चर्चा पण आहे. अशावेळी आम्ही संजय पारवे हा निवडूनच आला हे हमखासपणे छातीठोकपणानं सांगतो. त्याचं कारणही तसंच आहे. संजय पारवे यानं, त्या माणसानं आतापर्यंत जी समाजसेवा केली याला नक्कीच कुठेही याची तोड केल्या जात नाही. याचा तोडीचा कार्यकर्ता जळगावमध्ये तरी नाही. स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून या कार्यकर्त्यानं समाजसेवा केली आणि समाजसेवा करताना कुठेही मागे पाहिलं नाही आहे. कुठल्याही परिस्थितीत, कुठलाही पेशंट असो, दवाखाना असो, स्वतःच्या खिशातून यानं समाजाची सेवा केली. साहजिक आहे, जिथे पैशाचं जोर चालते तिथे असा फाकटा कार्यकर्ता काहीच करू शकत नाही. याची जाणीव असतानाही संजय पारवेच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो. त्याला मला एक उदाहरण द्यावं वाटेल की एका जंगलात आग लागलेली असताना तिथे एक चिवताई आपल्या चोचीत पाणी आणायची आणि तिथे पाणी टाकायची. त्या आगीवर पाणी टाकायची. जंगलाला फार मोठी आग लागली. तिथे एक सामान्य चिमणी चिवतीत पाणी आणते आणि टाकते. हे कावळ्यानं पाहिलं आणि कावळा म्हणते की काय चिवताई, हे काय लावलं? एवढी मोठी आग लागली असताना तुझ्या त्वचेत किती पाणी आणतं? 2 थेंब आणतं, पाणी टाकतं. आग विझवण्याचा तुझ्यामुळे काय 2 थेंबामुळे आग विझणार आहे का? तेव्हा चिवताई म्हणते की नाही, मला माहीत आहे, माझी ताकद मला माहीत आहे, मला सगळं माहीत आहे. मला नेमकं माहीत आहे की माझ्या 2 थेंबानं ही आग विझणार नाही, याची जाणीव मला पण आहे. पण उद्या जेव्हा या आगीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा एवढं मात्र निश्चित केलं जाईल की आम्ही आग विझवणाऱ्याच्या बाजूचे होतो की आग लावणाऱ्याच्या बाजूचे होतो, हे इतिहासात कळेल. त्या दृष्टीनं आम्ही विचार केला की आम्ही कोणाच्या पाठीशी उभं राहायचं, आग विझवणाऱ्याच्या का आग लावणाऱ्याच्या. म्हणून आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता आहे असे संजय पारवेच्या पाठीशी उभं राहण्याचं धाडस केलं. मित्रो, ह्या सर्व गोष्टीचा विचार केला तर मला असं वाटतं की संजय पारवे केवळ 1100-1200 मतांना जेव्हा पराभूत होते तर तो त्यांचा पराभवच नाही आहे, नक्कीच नाही आहे. त्याच्या नैतिकतेचं मोल आहे आणि एवढ्या मोठ्या जळगावमध्ये अपक्ष उमेदवाराला एवढी मोठी ताकद मिळणं ही तोंडाचा खेळ नाही. ज्यांनी आज जो जल्लोष मांडला असेल, आनंद व्यक्त केला असेल, त्यांनी स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांगावं की हा खरोखर नैतिकतेचा विजय आहे काय? हा नैतिकतेचा विजय नक्कीच नाही आहे. करोडो रुपये, लाखो रुपये खर्च करून जेव्हा उमेदवार निवडून येते तिथे नैतिकतेचा पराजय झालेला असते, एवढं मात्र नक्कीच आहे. आम्ही कोणाचे विरोधक नाही किंवा काही नाही आहे, परंतु या समाजात, या जनतेचं कोण भलं करणार आहे, कोण याचा वाली आहे याची जाण ठेवूनच आम्ही संजय पारवेच्या पाठीशी उभे राहिलो किंवा बरेचसे लोक संजय पारवेच्या पाठीशी उभे राहिले.
हो प मतदानात इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये कोणी सगळेचे सगळे उमेदवार विजयी होत नाही. त्यातला फक्त एकच उमेदवार विजयी होते, बाकीचे पडतात. अशावेळी नैतिकतेचा विजय कोणाचा झाला, कोणाचा होते, कोणं धाडस केलं आणि कोणं ताकदीला चॅलेंज दिलं, ही बाब इथे फार महत्त्वाची आहे असं मला तरी वाटते. मित्रो, मला एक दुसरं उदाहरण असं द्यावं वाटेल की आता नुकतंच एक पडण्याची शर्यत लागली होती आणि त्या शर्यतीमध्ये पहिल्या नंबरावर जो स्पर्धक होता त्याला तो थोडा भांबावला. त्याला असं वाटलं की पडता पडता त्याला जेव्हा त्याचा विजयाचा टाईम आला त्यावेळेस त्याला तो थोडासा गोंधळला आणि त्याला पहिल्याच लाईनवर असं वाटलं की या लाईनवरच विजय आपला निश्चित आहे, म्हणून तो तिथे थबकल्यानंतर दुसऱ्या नंबराचा जो स्पर्धक होता त्याच्या पाठीमागून येत होता. त्यानं पाहिलं की आपला विजय होणारा पहिला नंबरचा स्पर्धक आहे, तो आपल्या पुढे आहे आणि हा या पहिल्याच लाईनवर थबकला. याला पुढच्या लाईनवर जाऊन विजय मिळवायचा आहे, परंतु हा पहिल्याच लाईनवर थबकला. हा गोंधळला, याच्या लक्षात आलं नाही आहे, म्हणून तो त्या दुसऱ्या नंबरच्या स्पर्धकानं स्वतःचा विजय बाजूला टाकून किंवा दोन चार पावलं पुढे गेला असता, त्याला बाजूला हे करून तर तो विजयी झाला असता, परंतु त्यानं तसं केलं नाही. त्या दुसऱ्या नंबरच्या स्पर्धकानं त्याला धक्का दिला आणि विजयाची जे रेष होती त्या रेषेवर आणून त्याला लुटून दिलं आणि त्यानंतर तो पहिल्या नंबरात आला. जेव्हा पत्रकाराने विचारलं की तुम्हाला चान्स होता, तुम्हाला इथून हा इथे पहिल्या नंबराच्या त्या जे पहिल्या रेषेवरच थांबला होता, इथे गोंधळला होता, त्या गोंधळलेल्या स्पर्धकाचा तुम्ही याचा चान्स घेतला असता तर तुम्ही पुढे गेले असते आणि पहिल्या नंबरात आले असते. तुम्ही हा पहिला नंबर का तुम्ही म्हणजे स्वतःचा घेतला नाही? तुम्ही या स्पर्धकाला धक्का मारून त्याला विजयी केलं, पुढे लोटलं आणि त्याला विजयी केलं, पहिल्या लाईनवर आणून विजयाच्या लाईनवर आणलं, विजयी केलं. तेव्हा तो स्पर्धक म्हणाला की मी जरी आज ही स्पर्धा जिंकलो असतो तरी मी नैतिकदृष्ट्या हारलो असतो, हे ध्यानात घ्या. माझा विजय नसता, कारण विजयी उमेदवार माझ्या पुढे पळत होता. मला जाणीव होती की माझ्यापेक्षा तो रनर आहे, जास्त रन काढणार आहे, जास्त मेहनत घेणार आहे आणि अशा ज्याचा अधिकार आहे विजयाचा त्याला मी जर टाळून माझा जो गोंधळलेल्या अवस्थेत त्याला तसंच ठेवून मी जर शर्यत जिंकली असती तर मला माझ्या कुटुंबात जे संस्कार घडलेत त्याला नक्कीच तडा गेला असता. माझ्या संस्कारामध्ये ती बाब नाही आहे, म्हणून मी त्या गोंधळलेल्या स्पर्धकाला, पहिल्या नंबरात आलेल्या गोंधळलेल्या स्पर्धकाला धक्का मारला आणि त्याला पुढे लोटलं आणि त्याचा विजय मी त्याला त्याच्या ताब्यात दिला. मित्रो, मला 100% खात्री आहे की कोणीतरी या मतदारसंघातल्या विजयी उमेदवाराच्या कोणीही असं छातीटोपणानं सांगावं की आमचा उमेदवार निवडून आला म्हणून. नैतिकदृष्ट्या आमचा उमेदवार निवडून आला हे सांगावं, त्यानं संजय पारवेला पाडलं हे छातीटोपणाने सांगावं, छातीवर हात ठेवून सांगावं, परंतु नाही, नैतिकता त्यांना सांगूच देणार नाही आहे, ती बोलूच शकत नाही आहे. तर अशा परिस्थितीत मी आज पुन्हा ह्या मतदारसंघाला, ह्या म्हणजे मतदारांना मी हे आव्हान देतो की आज आमचा संजय पारवे हा पडलेला नाही आहे. याच्याकडे साधनाचा अभाव होता, बऱ्याच गोष्टीचा अभाव होता. याच्याकडे ठेकेदार नव्हते, याच्याकडे पैसा नव्हता, याच्याकडे कार्यकर्त्याची फौज नव्हती, तरी हा दुसऱ्या नंबरवर पहिल्या नंबरवर आलेला ताकदीच्या उमेदवाराला, धनाढ्य उमेदवाराला, एका फार मोठ्या भाजपच्या सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला चॅलेंज देते. ही साधी बाब नाही आहे आणि त्याचं ह्या नात्यानं मी त्याला सॅल्यूट करतो, त्याच्या कार्याचं कौतुक करतो. त्यांनीही खचून जाऊ नये, कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये एवढीच एक विनंती करतो. कारण आपण मेहनत घेतली आणि मेहनत काही फक्त विजयी झालो तरच त्याचं चीज होते असं नाही. आपण कशा पद्धतीनं लढा दिला, की एका ताकदवार उमेदवाराला कशा पद्धतीनं लढा दिला आणि त्या लढ्यात आपण सगळे सहभागी आहोत.
आपण कोणाच्या बाजूने उभे आहो हे महत्त्वाचं आहे. अनैतिकतेच्या बाजूने उभे आहो की नैतिकतेच्या बाजूने उभे आहो ही बाब आज नाही पण उद्या इतिहासात याची दखल घेतल्या जाते. एवढं मात्र निश्चित. इथेच थांबतो. जय भीम, जय भारत.